नमस्कार मित्रांनो, मी मोहन कोरडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आहे मला तपोवनच्या महादेवाला. कशासाठी? तर ती प्लेस तुम्हाला दाखवायला, तिथलं वातावरण तुम्हाला दाखवायला. तपोवनचा महादेव म्हणजे आपल्या शेताच्या खाली, खूप खाली जावं लागतं धरणाच्या साईडकडे. तसं मी तुम्हाला दाखवतो. त्यापूर्वी आलेलो शेतामध्ये पाणी पितो जातो मी. त्यानंतर मित्रांनो कृष्णाने हाक मारली आहे, तर जातो मी तिकडे. मला जातो की तेवढ्या शेतामध्ये दिसली ही गँग दिसली मला शेतामध्ये. बघू शकते अर्जुन वरी कृष्णा तिथे आहे. दुसरा त्यांच्याकडे जातो मी पहिले. त्यानंतर दुसरीकडे बकरा आहे तिथं. ये खाली लय झाले. आम्ही चाललेलो तपोवनातील महादेवाला. तर महादेवाच्या मंदिरावर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला महादेवाचं मंदिर. तर ही आपली पैठणी, दोघे आहेत संघ. सुनील भाई आहेत पुढे. सुनील भाई किती गेलं ते दिसला जातो. तर मित्रांनो ही झाली एका शेतकऱ्याची मुलाखत. तर चला मी तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवतो. तर हे आबाजी म्हणजे आपल्या खास आबाजी आहेत. नेहमी मला मार्गदर्शन करतात प्रत्येक व्हिडिओसाठी. असं केलं याच्याबद्दल माझी स्वतःची राय अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याने थोडं तरी करा. उन्हाळ्यामध्ये काही ना काही एक साईडला तरी शेतामध्ये काही ना काही लावा, कारण की तुमचंही प्रॉफिट होते आणि पैसाही होतो. कारण की हा शेती पिकत राहते. आम्हाला व्हिडिओ काढायला भेटतात. तर मित्रांनो बघू शकता आम्ही निघालो आता बकरा घेऊन महादेवाकडे. महादेवाचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आम्ही जाणार घरी. चला बघा. आता बघा अँगल चांगलं आहे. तर मित्रांनो त्यानंतर आम्ही आलेलो होतो महादेवाच्या मंदिराच्या जवळ. तर तपोवनामधील महादेवाचं मंदिर हे असं काही आहे. अवस्था थोडी वाईट आहे, परंतु महादेव खूप टाईट आहे. तर चला मी दाखवतो. तर मित्रांनो हे जे महादेवाचं मंदिर आहे ना, हे खूप प्राचीन आहे. तरी इथून जातो मी. बघू शकता महादेवाचं मंदिर हे खूप प्राचीन आहे. बंद करा म्हणतो तो करतो म्हणतो. मित्रांनो तुम्ही या मंदिराची अवस्था बघू शकता कशी. पहिले चांगलं होतं पण आता जरा अवस्था खराब झालेली मंदिराची. ही महादेवाची पिंड हे खूप जुनं मंदिर होतं. इथं पहिले चांगलं मंदिर होतं. त्यानंतर बदल होत इथलची अवस्था खूप कठीण झालेली. महादेवाची पिंड आहे, पण ही महादेवाची पिंड जशी आहे तशी अजूनपर्यंत. पहिले जशी होती तशी होती. थोडेस याच्यावरचे खिपले निघालेले आहे. पहिले हे गोटा आहे, याच्यावर थोडंसं सिमेंटचं काम केलं होतं. मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो. बाबाजी महाराज जिथून पाणी घेऊन जायचे व त्यांच्या बागेला टाकायचे, म्हणजे आपले श्रीरामचरणदास बाबा, आपल्या रामचरणदास बाबा त्यांच्या बागेला इथून पाणी घेऊन जायचे. चला मी तुम्हाला ती जागा दाखवतो. तिथून ते पाणी घेऊन जायचे व त्यांच्या बागेला टाकायचे. मला त्यांची जागा दाखवतो जिथून ते पाणी घेऊन जात होते व त्यांच्या बागेला टाकत होते. ती जागा दाखवतो मी तुम्हाला. बाबाजी महाराज तिथून पाणी घेऊन जात होते. मित्रांनो बघू शकता ही ती जागा आहे. इथे पहिले एक हिरा होता, त्याच्यामधून घेऊन जायची प्लेस पाहिजे जागा. जागा पाहिजे. इथे थोडासा गड्डा आहे. इथे पहिले जिवंत हिरा होता, म्हणजे
तिथून पाण्याचा प्रवाह सतत चालू होता पहिले. अशी माझे आजोबा व काही व्यक्तींकडून ऐकलेलं आहे मी. तर आज तुम्हाला दाखवते. बघा इथे इथे गड्डा आहे थोडा, हे लवण आहे. पहिले इथे एक जिवंत हिरा होता, इथून बाबाजी महाराज पाणी न्यायचे. मित्रांनो, तो हिरा कालांतराने कमी होत गेला. आता संपूर्ण आटून गेलेला आहे ते. आता पाणी येत नाही तिथून. तरी हीच जागा मी तुम्हाला बरसातीमध्ये एकदा दाखवणार आहे, पाणी पडल्यानंतर. सध्या तर असं माहोल आहे इथलचा. तर ही जागा कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व अशाच काही गोष्टी व काही प्लेस बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.